नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा वडापाव कसा बनवायचा याची रेसिपी शेअर केलेली आहे व गाड्यावरती आपल्याला जसा वडापाव भेटतो सेम त्याच चवीचा बटाटा वडा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी इथं मी 5 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत व आता वड्यांसाठी आपण वाटण तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, 1.5 मोठा चमचा अख्खे धने घेतले आहेत, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत व आपल्या बोटाच्या 2 पेरा इतकं आलं घेतलं आहे व 16 ते 17 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या मध्यम तिखट आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। व आता यामध्ये आपल्याला जराही पाणी न घालता ओबडधोबड हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता मी इथं अर्धा किलो व वरती 1 मोठा बटाटा घेतलेला आहे। आता हे बटाटे आपल्याला हाताने असे कुस्करून घ्यायचे आहेत, खूप जास्त बारीक करायचे नाही किंवा खूप ओबडधोबड हे बटाटे आपल्याला ठेवायचे नाहीत। तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत। खूप मोठे मोठे ठेवले तर त्यावरती कोटिंग व्यवस्थित येणार नाही। आता याची आपण भाजी तयार करून घेणार आहोत। तर कढईमध्ये सर्वप्रथम मी 1 पळी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं व आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे व वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता। कढीपत्त्याची पानं आपल्याला बारकीच घ्यायची आहेत। अर्धा चमचा हळद घातली आहे व कढीपत्त्याची पानं घातली आहेत 10 ते 12। पानं आपल्याला बारकीच घ्यायची आहेत, खूप मोठी मोठी घेऊ नका। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे व आता हे परत आपण परतून घेणार आहोत। परतल्यानंतर आता यामध्ये आपण कुस्करून घेतलेले बटाटे घालणार आहोत। चवीनुसार घालायचं आहे मीठ। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता व बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। याला वाफ वगैरे द्यायची नाही, नाहीतर आपली भाजी पातळ होऊ शकते, म्हणजेच भाजीला पाणी सुटू शकतं व याच्या हव्या तशा आपल्याला टिक्क्या बनवता येणार नाही। तर आता ही भाजी आपण थंड करून घेणार आहोत व थंड झाल्यानंतरच याच्या आपल्याला बटाटा वड्यासाठी टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। तर मी मध्यम आकाराची टिक्की बनवणार आहे, पहा अशा पद्धतीने। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ही टिक्की गोल देखील बनवू शकता। तर बटाटे उकडताना मी बटाट्याच्या 4 शिट्ट्या केल्या होत्या व बटाटे आपण भात करतो त्या डब्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडनं बटाटे जास्त उकडले गेले तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं व हवा तसा आकार देता येणार नाही व त्यावरती कोटिंग व्यवस्थित राहणार नाही। त्यामुळे कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत। बटाटा खूपच मोठे असतील तर ते अर्धे अर्धे कापून उकडायला टाका। आता यानंतर वडे बनवण्यासाठी बेसन पीठ घेतलं आहे मी इथं 200 ग्राम, म्हणजेच मध्यम आकाराची भाजीची वाटी आहे त्या हलक्या 2 भरून घेतलेल्या आहेत। चवीनुसार घालायचं आहे मीठ व 3 चिमूट मी इथं सोडा घेतला आहे। तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर 2 चमचे कडकडीत तेल यामध्ये घालू शकता, पण शक्यतो तुम्ही यामध्ये सोडाच घाला। व आता गरजेनुसार यामध्ये घालायचं आहे पाणी। तर आपण बटाटा भजी करतो सेम त्याच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे, खूप जास्त पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही। तर पहा, गरजेनुसारच यामध्ये पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालू नका, नाहीतर तुम्हाला अंदाज येणार नाही। आता हे बेसन पिठाचं मिश्रण आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिटं। यामुळे बटाट्या वड्यांचं वरचं कोटिंग अतिशय उत्तम होतं। तर पहा, इथं मी 3 ते 3.5 मिनिटं हे छान फेटून घेतलं आहे। हे मला थोडंसं घट्ट वाटत आहे। तर पहा, अशा पद्धतीचं बॅटर हवं आहे, तुम्हाला दिसतच असेल। जर तुम्हाला सोड्याचा अंदाज आला नाही तर एक वडा तळून पहा, त्याचं आवरण खूपच कडक असेल तर त्यामध्ये थोडासा सोडा वाढवा। अशा पद्धतीने सोड्याचा अंदाज लावायचा आहे। तेल छान कडकडीत गरम झालं आहे की नाही ते पाहायचं आहे
व नंतरच यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत। तर पहा, अशा पद्धतीने वडा यामध्ये डीप करायचा आहे व त्याला वरचं आवरण व्यवस्थित येण्याकरता खूप हात लावायचा नाही। वडा खालच्या साईडने पकडायचा आहे व व्यवस्थित तेलामध्ये सोडायचा आहे। पहा, अशा पद्धतीने। यासाठी आपलं बेसन पिठाचं मिश्रण व्यवस्थित तयार होणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळेच मी सांगितलं की पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्या व एक वडा अगोदर तळून पहा, त्यानंतर सोड्याचं प्रमाण ठरवा। अगदीच तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही असं करू शकता। तर पहा, मस्त असे आपले बटाटा वडा तळून झाले आहेत। तर पहा, काय सुंदर कलर आला आहे। यामध्ये आपण हळद घातलेली नाही। हळदीमुळे वड्यांना रंग लालसर येतो, त्यामुळे हळद घालायची नाही। जर तुम्हाला अगदीच हवी असेल तर एकदम थोडीशी घाला व चांगली मिश्रणामध्ये फेटून घ्या। तर आता आपला गॅस कसा ठेवायचा आहे वडे तळताना, तर मीडियम ठेवायचा आहे, हाय टू मीडियम। खूप बारीक गॅसवरती वडे तळू नका, नाहीतर ते तेल पितील। तर पहा, अशा रंगावरती वडे काढायचे आहेत। तर वडा तळला हे कसं ओळखायचं, जर आपले वडे तेलावरती थोडेसे तरंगायला लागतात तर समजायचं आपला वडा तळून झाला आहे। तर पहा, मी परत दाखवते, अशा पद्धतीने तुम्ही वडे सोडू शकता। जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही सरळ गोल वडा करा व चमच्याने हे वडे आरामशीर सोडू शकता। जर तुमच्याकडनं बटाटे जास्त उकडले गेले व बटाट्याची भाजी पातळ झाली तर काय करायचं, 2 ते 2.5 तास किंवा 1 ते 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवायचं मिश्रण, म्हणजे व्यवस्थित ते सेट होतं व नंतर त्याचे वडे तुम्ही तयार करू शकता। बटाट्याच्या भाजीमध्ये हिंग घाला, माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाला आहे। तर पहा, अतिशय सुंदर असे आपले बटाटे वडे तयार झाले आहेत। तर आता हिरव्या मिरच्या तळून घेतल्या आहेत। राहिलेल्या बेसन पिठाचं अशा पद्धतीने आपल्याला हाताने मिश्रण तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे व हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे व थंड करायचं आहे। थंड झाल्यानंतर आपण याची वडापाव सोबत लाल चटणी भेटते, सेम तशीच चटणी तयार करणार आहोत। मिरच्यांमध्ये मीठ घालायचं आहे व आता हे थंड झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 10-12 लसणाच्या पाकळ्या व आवडीनुसार लाल तिखट व चवीनुसार घालायचं आहे मीठ। अर्धा चमचा जिरं घालायचं आहे व हे चालू बंद करत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर तयार झाली वडापाव सोबत भेटणारी लाल चटणी। तर ही नक्की करा, खूप छान लागते। हिरवी चटणी पण तुम्ही बनवू शकता। तर तयार झाला गाड्यावरती भेटतो, म्हणजेच नाश्ता सेंटरवरती भेटतो तसा वडापाव। तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। इथं दिलेलं प्रमाण अगदी योग्य आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर बघू शकता कसा बटाटा वडा तयार झाला आहे। सेम अशाच पद्धतीचा बटाटा वडा तुमचा देखील तयार होईल। नक्की ट्राय करा रेसिपी। धन्यवाद।